शिवसेना सत्तेत सहभागी होणार की नाही यावरून जो घोळ सुरू आहे त्याला तोडच नाहीये। शिवसेना सत्तेत सहभागी झाली तर महाराष्ट्राच्या इतिहासात अभूतपूर्व अशीच ती घटना घडणार आहे, कारण इतके दिवस विरोधी बाकावर बसणारे सत्तेत सहभागी होणार आहेत। या सगळ्यामुळे एक महत्त्वाचा प्रश्न पडतोय, तो म्हणजे कुठे नेऊन ठेवलाय स्वाभिमान माझा। घोळात घोळ, पट्ट्या बोळ, कुठे गेली तत्व, धोरणं आणि त्या शपथा। सत्तेपुढे शहाणपण नसतं। कुठे नेऊन ठेवलाय स्वाभिमान माझा। आज हे सगळं पुन्हा उगाळण्याची वेळ आली, कारण आता पुन्हा एकदा सत्तेचं माप ओलांडून भाजप बरोबर संसार थाटण्यासाठी शिवसेना मुंडावळ्या बांधून तयार आहे। उद्धव ठाकरेंनी खरं तर आप देने वाले नहीं लेने वाले हो म्हणत प्रत्येक शिवसैनिकाला स्वाभिमानानं लढण्याचं बळ दिलं होतं, पण पक्ष नेतृत्वानंच कच खाल्ली आणि स्वाभिमानाची व्याख्या सोयीस्कररित्या बदलत गेली। दिल्ली पुढे न झुकणारे दिल्लीतच बोलणी करताना दिसले। केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारावेळी अनिल देसाईंच्या विमानाचा जाण्या येण्याचा खर्च फुकट गेला आणि शेवटपर्यंत सत्तेच्या बाकांवर बसायचं की विरोधी बाकांवर हे शिवसेना आमदारांनाही माहिती नव्हतं। अशी एक ना अनेक किती उदाहरणं द्यावी। एकंदरीत काय तर शिवसेनेनं स्वाभिमान फोल्डिंग चेअर सारखा गुंडाळून ठेवलाय। एकेकाळी स्वाभिमान काय ते शिवसेना शिकवायची, आज स्वाभिमान कसा गुंडाळायचा ते शिवसेनेकडून शिकावं। सत्तेत सहभागी व्हायचं की नाही यावरून एवढा गोंधळ होण्याचं कारण म्हणजे उद्धव ठाकरेंना पक्ष फुटण्याची प्रचंड भीती वाटते। सत्तेत सहभागी होण्यासाठी शिवसेनेतला एक गट आक्रमक आहे, तर स्वाभिमानाची आणि सन्मानाची आण देत दुसरा गट उद्धवना ब्लॅकमेल करतोय। पण नेतृत्व कशाला म्हणतात याचा कस इथेच तर लागतो। वाटेल ते झालं तरी चालेल, पण सत्तेत सहभागी होणार नाही हा बाणा पहिल्यापासून ठेवला असता तर शिवसेनेवर होणाऱ्या टीकेची जागा कौतुकाने घेतली असती। पण ते सगळं सोडून शिवसेना आता स्वप्नरंजनात मग्न आहे। उपमुख्यमंत्रीपद, गृहमंत्रीपद, ऊर्जा, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम अशी विविध स्वप्न शिवसेनेला पडू लागली आहेत। आता ही स्वप्न पुरी करण्यासाठी शिवसेना राजकारणात सारं काही माफ असतं ही सबब सांगेल, पण उद्धव साहेब राजकारणात तत्व आणि चारित्र्य हेही महत्त्वाचे फॅक्टर असतात आणि एकदा का त्या निकषांवर विश्वासघात झाला की पुन्हा सांधणं कठीण आहे। गेल्या 2-2.5 महिन्यांच्या काळात शिवसेनेनं बऱ्याच खाचखळग्यातून प्रवास केला, त्यामध्ये शिवसेनेच्या पाठीचा कणात सरकलाय। आधी त्यावर उपचार करावा एवढा सल्ला शिवसेनेनं सत्तेत सहभागी होण्याआधी नक्कीच मनावर घ्यावा। महत्त्वाचं म्हणजे अखंड महाराष्ट्राचं वचन आम्हाला जो देईल त्याला पाठिंबा देणार असं एकेकाळी शिवसेनेचे नेते ठासून सांगत होते। भाजपचे नेते मात्र छोट्या राज्यांची भूमिका कायम असल्याचं सांगतात। आता मात्र तोही मुद्दा शिवसेनेकडून सोयीस्करपणे बासनात गेलाय। सत्ता सहभागावेळी केल्या जाणाऱ्या बॉन्ड पेपरवरून तो मुद्दाच डिलीट झालाय, तेच जैतापूरचंही झालंय। आता मुद्दा फक्त सौद्याचा, तुम्ही आमच्यासाठी किती आणि काय मंत्रिपद सोडणार। आता चर्चा होतीये ती थेट मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये। दोन्ही बाजूंच्या म्हणण्याप्रमाणे ही चर्चा सकारात्मक सुरू असेलही, पण दरम्यानच्या काळात एकमेकांवर इतकी चिखलफेक केलेले जोडीदार पुन्हा एकत्र आले तर मनं जुळतील का आणि त्यांचा संसार खरंच नीट होईल का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कालांतरानं मिळतील। पण सध्याच्या घडीला तरी महाराष्ट्रात आजवर जे घडलं नाही त्या अभूतपूर्व घडामोडींची जोरदार तयारी सुरू आहे। विरोधी बाकांवर बसलेले सत्तेत सहभागी होणार आहेत, ज्याच्याशी घटस्फोट घेतला त्याच्याशीच थाटामाटात पुन्हा लग्न केलं जात आहे। तयारी सुरू आहे नव्या मधुचंद्राची। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।